लोकसभेच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमध्ये सध्या हिंगोली जिल्ह्याभरामध्ये अनेक जे चेहरे आहेत उमेदवारीसाठी, तर आपण कसं बघता की आता आपलं देखील नाव या ठिकाणी संभाव्य यादीमध्ये आहे, काय सांगाल? काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीचा एक घटक पक्ष आहे आणि काँग्रेस पक्ष हिंगोलीची जागा ही काँग्रेस पक्षाला वाट्यात यावी याच्यासाठी मागणी करतो आहे। याबरोबर महाविकास आघाडीचे इतर पक्षही, शिवसेना देखील या संदर्भात आग्रही आहे आणि महाविकास आघाडीचे राज्यातील नेत्यांच्या स्तरावरती या संदर्भात वाटाघाटी सुरू आहेत आणि ही जागा काँग्रेसला मिळावी यासाठी आमचं राज्याचं नेतृत्वही देखील आग्रही आहे आणि त्या दृष्टीने आम्ही सगळेजण प्रयत्न करतो आहोत। आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी आपले शिष्टमंडळ देखील या 3 ते 4 जिल्ह्यामधून गेले होते, त्या संदर्भात काय? आमची ती मागणी आहे की हा मतदारसंघ काँग्रेसचा राहिला आहे। या ठिकाणी काँग्रेसचे राजीव सातव खासदार झाले होते। त्यापूर्वी स्वर्गीय उत्तमराव राठोड देखील 3 वेळा या मतदारसंघामध्ये त्यांनी काँग्रेसचं नेतृत्व केलं आहे आणि जेव्हा आमची जी आघाडी होती काँग्रेस आणि NCPची, तेव्हा देखील सूर्यकांताताई या मतदारसंघात त्यांनी प्रतिनिधित्व केलं आहे आणि एकंदरीत हा मतदारसंघ काँग्रेस विचारधारेचा मतदारसंघ आहे आणि म्हणून आमची सगळ्यांची मागणी आहे की हा मतदारसंघ काँग्रेसला मिळाला पाहिजे। या ठिकाणी जे आहे ते राष्ट्रवादीकडूनही आणि शिवसेनेकडूनही उमेदवारीचे घेण्यासाठी इच्छुक लोक दिसत आहेत, तर या संदर्भात काय? हा प्रत्येक पक्षाचा तो अधिकार आहे। प्रत्येकाची या ठिकाणी आपापली एक ताकद आहे आणि त्या ताकदीच्या अनुषंगाने तीनही महाविकास आघाडीतील पक्ष या जागेसाठी आग्रही आहेत आणि याच्यावरती जो काही निर्णय राज्यस्तरावरती राष्ट्रीय स्तरावरती होईल तो निश्चितपणे आघाडीतल्या सगळ्याच पक्षांना मान्य राहील आणि ज्याला कोणाला मिळेल त्याच्या सगळ्याच्या मागे आम्ही ताकदीने उभं राहू आणि महाविकास आघाडीचा जो उमेदवार आहे हा या लोकसभेतून लोकसभेवर गेला पाहिजे, जेणेकरून आज आपण जे पाहतोय की देशामध्ये ज्या पद्धतीचं राजकारण सुरू आहे, जी हुकुमशाही सुरू आहे, जे सामान्यांचे जे अधिकार आहेत ते डावलल्या जात आहेत आणि अशा प्रकारची जर सत्ता देशात राहिली तर निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये लोकशाहीला मोठं आव्हान राहील आणि म्हणून या शक्ती एकत्र येऊ नये म्हणून सगळेच राजकीय महाविकास आघाडीतील पक्ष 2 पावलं मागे घेऊन या आघाडीमध्ये जागा वाटपाच्या संदर्भात बोलणी करतायत आणि कालही आपण पाहिलं असेल की सगळ्या नेत्यांनी हे सांगितलं की ज्या ठिकाणी उमेदवार निवडून येणं याच निकषाच्या आधारावरती तिकिटांचं वितरण होईल, अशा प्रकारची भूमिका सगळ्यांनी घेतली आहे। आपण ओबीसी नेते आहात की या ठिकाणी आपला काय अजेंडा असणार आहे? निश्चितपणाने जे घटनात्मक अधिकार ज्याचे त्याचे आहेत त्याला ते मिळावेत, त्यासाठी लढणं आवश्यक आहे आणि हिंगोली मतदारसंघामध्ये ज्या काही उणिवा आहेत, आपण पाहतो की मागच्या या काळामध्ये जे विद्यमान खासदार आहेत त्यांची जी भूमिका आहे ती भूमिका काही जनतेच्या सोयीची त्यांनी राहिलेली नाहीये। ज्या पद्धतीने एखाद्या खासदाराने दिल्लीच्या लोकसभेमध्ये मतदारसंघाचे प्रश्न मांडायला पाहिजे, त्या राज्याचे प्रश्न मांडायला पाहिजेत, अशा प्रकारची कोणतीही भूमिका हे आपले खासदार करताना या 5 वर्षामध्ये दिसले नाही। उलट ते अनेक म्हणजे दुसऱ्याच कामामध्ये कसे व्यस्त होते आपण सगळे पाहत आहोत की कशा पद्धतीने त्यांनी आपला कारभार चालवला आणि आपल्या संपत्तीत कशी वाढ केली, एवढंच त्यांनी मला वाटते 5 वर्षामध्ये केलं आहे आणि ते जनता सगळं हे पाहून आहे आणि त्यामुळे निश्चितपणाने अशा लोकांना येणाऱ्या काळामध्ये जनता जी आहे ती त्यांची निश्चित ज्याची जी जागा असेल ती दाखवेल। आपण पाहिलं की या ठिकाणी काँग्रेसमधून संभाव्य उमेदवार म्हणून सचिन नाईक यांच्याकडे पाहिलं जाते आणि आता आपला अजेंडा घेऊन या ठिकाणी लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आता ते उतरणार आहेत। श्रीधर वाळवंटे, जय महाराष्ट्र न्यूज, हिंगोली।